सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 29 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे जनसुनावणी अभियान 1 ते 4 एप्रिल रोजी आयोजन. ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसचे जनसुनावणी अभियानाचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे जनसुनावणी अभियान दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 3 या दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये होणार आहे. याबाबतची माहिती सातारा जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमा राजे गोरपडे व सातारा जिल्हा किसान काँग्रेस कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी साताऱ्यात संविधान बचाव अभियान. भरत टोकरे. साताऱ्यासह महाराष्ट्रात ओबीसी बहुजन समाजावर अन्याय सुरू आहे. सातारा जिल्हा परिषद निवड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे ओबीसी बहुजन संविधान बचाव अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात साताऱ्यात सोमवार दिनांक 30 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे सकाळी 11 वाजता होणार असल्याची ओबीसी संघटना जिल्हाध्यक्ष भरत टोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. तरी सातारा जिल्ह्यातील ओबीसी भटके विमुक्त मायनॉरिटी मधील सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भरत टोकरे यांनी केले आहे. ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात पाणी पुरवठा योजनांची वीज तोडली. राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह जगताप यांचा आंदोलनाचा इशारा. मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन महायुतीकडून तोडण्यात आल्याने ग्रामीण भागात पाण्याची संकट उभे राहिले आहे. थकीत वीज बिलापोटी कोणतीही सवलत न ही कारवाई करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना ग्रामपंचायतीने वीज बिल भरण्यासाठी काही अवधी मागितला होता. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामस्थांच्या विनंतीला केराचे टोपले वापर पाणी पुरवठा करणाऱ्या मोटरचे कनेक्शन तोडले आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांचा असतानाही लोकांवर पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. जर महावितरणने तातडीने वीज जोडणी पुरवत केली नाही तर थेट ग्रामविकास मंत्र्यांच्या दारात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शाळांनी वीज बिले थकवली. महावितरणने कनेक्शन कापले. कराड तालुक्यातील स्थिती. शाळांचा निधी तोकडा तर ग्रामपंचायतीकडून हात वरती. कराड तालुक्यातील काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी वीज बिले न भरल्याने त्यांची वीज कनेक्शन तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शाळांचे दैनंदिन कामकाज कोलमडले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. खरं तर गतवर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीने ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करीत जिल्हा परिषद शाळांची वीज बिले भरण्याबाबतचे आदेश दिले होते. असे असताना देखील काही ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही शाळांची वीज कनेक्शन तोडण्यात आलेली दिसत आहे. सोनगाव तालुका सातारा येथील पत्रावळी कारखान्याला भीषण आग. लाखोंचे नुकसान. सोनगाव कचरा डेपो परिसरातील पत्रावळी बनवणाऱ्या कारखान्याला शनिवारी सायंकाळी सुमारे 7:30 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात पत्रावळी जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचे नेमके कारण शॉर्ट सर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास सुरू आहे. क्षेत्र माहुली येथील निवृत्त शिक्षकाची पोलिसांवर गंभीर आरोपांची झोड. सातारा येथील क्षेत्र माहुली येथील निवृत्त शिक्षक अण्णा शिवाजी पवार यांनी शहर पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पवार यांनी दावा केला आहे की त्यांच्या चारचाकी वाहनाची 6 वेळा तोडफोड झाल्यानंतरही मूळ आरोपीवर कारवाई न करता उलट त्यांनाच व त्यांच्या भाच्या आकाश शिंगोले यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून अनामुष मारहाण, जबरदस्तीने सायगेने तसेच त्यांच्या मुलीला अश्लील व त्रासदायक प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांकडून अपमानास्पद व धमकीचा वक्तव्य केल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी पवार यांनी केली आहे. सातारा शहरातील कमानी हौद परिसरातून दुचाकीची चोरी. सातारा शहरातील कमानी हौदासमोर दुकानाजवळ पार्क केलेली 20,000ची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 2 ते 3:15 वाजता चोरून नेली. या चोरीची फिर्याद दुचाकीचे मालक महेश धर्माजी अवघडे वैचवीचे राहणार मसवे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. कराड तालुक्यातील सदाशिवगडला लागलेल्या वणव्यात वनसंपदा जळून खाक. कराड तालुक्यातील ऐतिहासिक सदाशिवगडला शुक्रवार लागलेल्या वणव्यात वगडावर वनसंपदा जळून खाक झाली. या वणव्यात गडाची 1000 माचीकडील बाजू पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने सायंकाळी 7:30 वाजता हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने वणवा विझला. मात्र हा वणवा लागला की लावला यावर शंका उपस्थित केली जात आहे. पानवण तालुका मानेतील समृद्धी अॅग्रो केमिकलच्या कच्च्या मालामुळे पाणी स्रोत दूषित. ग्रामस्थांचा संताप. महिलांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मान तालुक्यातील पानवण हद्दीतील मुरडशेंडा वस्ती येथे असलेल्या समृद्धी अॅग्रो केमिकल या कंपनीच्या रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील विहीर आणि बोरचे पाणी दूषित झाल्याचा गंभीर प्रकार उघडीस आला आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांनी पायीजनाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नैसर्गिक स्रोत पूर्णपणे खराब झाले आहे. हे विषारी पाणी प्यायल्यामुळे नागरिकांनी जनावरे आजारी पडत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे या संदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मान तालुक्यातील पत्रकारांचा 1 एप्रिलला बेमुदत उपोषणाचा इशारा. सातारा सोलापूर मार्गावरील दोळदो परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर
संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा 1 एप्रिल रोजी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांनी बेमुदत उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की मान तालुक्यातील दोडवे परिसरात नुकसाच झालेल्या भीषण अपघात 2 निष्पाप नागरिकांना मृत्यू झाल्याने पर्यंत संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्याद्वारे करण्यात आली आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 95-94-415-115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.